नमस्कार। 35वां राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय नामदार श्री प्रतापजी सरनाईक साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री शहरे आदरणीय नामदार श्री योगेश जी कदम साहेब, उपस्थित सर्व मान्यवर व खिलाडू यांना सस्नेह नमस्कार। आज या उद्घाटन समारंभात आपले स्वागत करताना मनस्वी आनंद होत आहे। 22 फरवरी ते 1 मार्च या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत 35वीं महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 पार पडत आहे। 18 क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व निष्णात खेळाडू या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाच्या निमित्ताने आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत आहेत। अभिमानाने सांगावे असे वाटते की संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या एकूण 13 संघासोबत एकूण 2929 खेळाडू यांनी या स्पर्धासाठी प्रवेश नोंदवलेले आहे। या सर्व खेळाडूंची राहण्याची उत्तम सोय, अतिशय आरोग्यदायी आणि सुस्वादू भोजन याची सगळी सोयी ठाणे पोलीस आयुक्ताने अतिशय आपलेपणाने केली आहे। क्रीडांगणाची मर्यादा लक्षात घेऊन जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व स्पर्धांचे YouTube या माध्यमातून थेट प्रक्षेपण पण चालू आहे। राज्य पोलीस क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित असलेले माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। त्यांची भक्कमपणे पोलिसांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका सर्वांसाठी नेहमीच प्रेमदायी ठरते। कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस अधिकारी या नात्याने प्रत्येक वेळा खाकी वर्दीच्या मानसिक संतुलन आणि शारीरिक क्षमतेची कसोटी लागते। अशा प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीच्या वेळी साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी या वाक्याप्रमाणे प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी शारीरिक खेळ व त्यासाठी केलेला सराव प्रत्येक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास सक्षम बनवित असतो। हार व जीत यांचे पलीकडे जाऊन उत्तम खेळाच्या प्रदर्शनाने शिकलेले इथले धडे व्यावसायिक कर्तव्यामध्ये प्रतिबिंबित होताना दिसतील असा मी विश्वास करते। अशा या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या सर्व मदतदारांच्या हातांचे विशेष कौतुक। माझे मनोगतचा समारोप करताना पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम।